महाशिवरात्रीला हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे। या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा केली जाते। खरं तर भगवान शंकरांचा सर्वाधिक मोठा उत्सव महाशिवरात्री निमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस नातेपुते या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। परमपूज्य सद्गुरू तात्यानाथ महाराज यांच्या प्रेरणेने परमपूज्य सद्गुरू दादानाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी त्रिपुरा शिवालय पर्णकुटी फोंडशिरस नातेपुते या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्री महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते। यंदा या महाशिवरात्री महोत्सवाचे 16वे वर्ष असल्याने भव्य अशा या महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली असून यंदाच्या ही वर्षी महाशिवरात्री महोत्सव त्रिपुरा शिवालय पर्णकुटी फोंडशिरस नातेपुते येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून हजारो भक्त उपस्थित राहिले होते। या कार्यक्रमाला महिला वर्गांचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला। सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास त्रिपुरा शिवालय पर्णकुटी ते निराकरा नदीपर्यंत रथ निघाला। दुपारच्या सुमारास रथ नदी किनारी पोहोचल्यावर महिला वर्ग तसेच पुरुष वर्गांना फराळाचे वाटप करण्यात आले। फराळ झाल्यानंतर सुवासिनींना साडी, चोळी, हार, नारळ त्याचबरोबर प्रत्येक महिलेला कलश देण्यात आला। त्यानंतर सुवासिनींनी पाण्याने भरलेला कलश डोक्यावर घेत भर उन्हात पायी चालत निराकरा नदीपासून ते त्रिपुरा शिवालय पर्णकुटी रथाबरोबर त्यांनी प्रवास केला। विशेष म्हणजे या महाशिवरात्री महोत्सवात सुवासिनींच्या हस्ते जल अभिषेक करण्यात आला। निराकरा नदीपासून ते त्रिपुरा शिवालय पर्णकुटीपर्यंत भक्तांनी मोठा उत्साह या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली। वाजत गाजत गुलालाची उधळण करत हर हर महादेवच्या गजरात भक्तांनी आनंद उत्सव साजरा केला। या आनंद उत्सवामध्ये परमपूज्य सद्गुरू दादानाथ महाराजही सहभागी झाले होते। महाशिवरात्री निमित्त रात्रीच्या सुमारास त्रिपुरा शिवालय पर्णकुटी या ठिकाणी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला तालुक्यातून जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहिले होते। महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा उत्सव आम्हाला त्रिपुरा शिवालय पर्णकुटी या ठिकाणी पाहायला मिळाला असे मत भाविक भक्तांमधून येत आहे। लगेच मम्मी पप्पा हे माझे चला चला चला
पुढे कळशी गेला या ठिकाणी पावडीवाल्याला विनंती आहे की आपण कळशी त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाशिवरात्री पर्वणीच्या निमित्त रात्री 6 ते 10 या वेळामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गायक स्वर सम्राट श्री आदरणीय मनोजदादा भरपार यांचा सुंदर असा लोकगीत आणि भावगीताचा कार्यक्रम साड्याही वेगळ्या एक सारख्या साड्या बाकीच्या साड्या या ठिकाणी परमपूज्य आदरणीय दादानाथ महाराजांनी या ठिकाणी एक कार्य अखंड पद्धतीचं चालू ठेवणार आहे. भगवान आपल्याला मतप्रमाणे करो. या ठिकाणी भगवान पाच मिनिटं थांबूया. या ठिकाणी पूर्ण कार्यक्रमाचं व्यवस्थित ऑपरेशन झालं नाही. 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी सुंदर असं गीत सादर होणार आहे. तरी पुरुष मंडळी आहेत त्यांनी एका बाजूला या ठिकाणी उभं राहायचं आहे. चला काकासाहेब पाटोळे मंडळी या ठिकाणी विनंती की आपण या ठिकाणी साहेब जगताप आपली या ठिकाणी सफारी रस्त्यामध्ये आहे. पटकन बाजूला काढून घ्या.
ठिकाणी ताबडतोब परतीच्या प्रवासाला माघारी फिरवायचा आहे. चला चला प्रसाद दादा गोसावी आपली या ठिकाणी गाडवी या ठिकाणी यांना नम्र विनंती की आपण या ठिकाणी आपली गाडी काढण्यासाठी यायचं आहे. चला चला सर्व संयोजकांना नम्र विनंती या ठिकाणी रथाचे ड्रायव्हर आहेत त्यांनी रथ वळून घ्यायचा आहे. चला या ठिकाणी आजच्या महाशिवरात्रीच्या पर्वणाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील आलेल्या सर्व भाविक भक्तांचा श्रीचा हात पाठीमागे यशस्वी पुरुषाच्या माग श्रीचा हात जी म्हणतात ती गोष्ट खरी आहे. फुलाई मातेनं कधीही तात्याला कुठल्याही मार्गामध्ये भक्ती मार्गामध्ये अडवलं. मच्छिंद्रगडाची वारी असो, कुठल्या तीर्थक्षेत्रावर जायचं असो, तपस्येला जायचं असो, कधीही मायमाऊलीनं अडवलं नाही. म्हणून तीर्थ घराचं सोनं झालं, संसाराचं सोनं झालं. आणि कसं असतं, एक
तात्यासारखा माणूस एक लाखात कोणीतरी एखादा जन्माला येतो. परीत जेव्हा लोखंडाला लागतो तेव्हा लोखंडाचं सोनं होतंय. तसं तात्यानाथ हे एक परीस होते. मच्छिंद्रनाथांनी डायरेक्ट स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि जागेपणी बघतात तर नाथ नाहीशी झाली होती. तोच प्रसाद समजला आणि सुरुवात केली जीवनाला. आज या ठिकाणी इथपर्यंत हा प्रवास झालेला आहे. पुढे तात्यानाथांची कथा बाजारात आणण्याचा प्रयत्न आम्ही करू. काही गाणी आरती वगैरे बाणलिंगाचं गीत वगैरे मानस आहे तसा. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. आज गर्दी कमी आहे पण गर्दी माणसं आहेत. ज्याला भक्ती मार्ग कळतो शिवरात्रीच्या दिनी जागरणच झालं पाहिजे त्याशिवाय जीवाचा उद्धार होत नाही. आणि प्रपंचाचं कसं आहे माहितीये का? प्रपंच शब्दाकडे लक्ष द्या. परपंच आपला पंच म्हणलंय का? परपंच परपंच म्हणजे मुलाचा नातूचा पंतूचा त्याच्यासाठी स्वतःच काही नाव आहे का त्याला? नाही. मरमर मरायचं हे राहिल्यावर काही लोकांचा उद्धार होतो असा हा गुरु शिष्यांचा कार्यक्रम असतो. आधी गुरु शिवंदावे मग पुढे साधन साधावे. गुरु शिवंदावे मग पुढे साधन साधावे. बाणलिंग झाले माझे दैना दैना रे. 15 वर्षापूर्वी गाजलेलं गाणं कोण सरस मध्ये. बाणलिंग झाले माझे दैना दैना रे. तुझ्या बिन जीव माझा. बाणलिंग झाले माझे दैना दैना रे. तुझ्या बिन जीव माझा. बाणलिंग झाले माझे दैना दैना रे. तुझ्या बिन जीव माझा. बाणलिंग झाले माझे दैना.
अश्रू नैनात दाटला असं का माझं काळीज फाटलं अश्रू नैनात दाटला तात्या माथा शोधू कुठे मी सर्व मांड पेटलं माझं काळीज फाटलं अश्रू नैनात दाटला माझं काळीज फाटलं अश्रू नैनात दाटला तात्या माथा शोधू कुठे मी सर्व मांड पेटलं माझं काळीज फाटलं येऊ दे. सोन्यावानी मन चांदीवानी तन सोन्यावानी मन चांदीवानी तन भवताली बसायची सारे भक्तजन भवताली बसायचे सारे भक्तजन भवताली बसायचे सारे भक्तजन सोन्यावानी मन चांदीवानी तन सोन्यावानी मन चांदीवानी तन भवताली बसायची सारे भक्तजन भवताली बसायचे सारे भक्तजन भवताली बसायचे सारे भक्तजन नाही शिप भर दूध घोटला काळयमान गाठल नाही शिप भर दूध घोटल काळयमान गाठल तात्या